ई-केवायसी साठी आता लाडक्या बहिणी थेट डोंगरावर गेलेल्या आहेत। नंदुरबारमध्ये खर्डी खुर्दमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम येतोय। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी बंधनकारक आहे। खांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे। नंदुरबारच्या नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी चांगलीच धडपड करावी लागते। गावात मोबाईल नेटवर्क येत नसल्यामुळे महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावं लागतंय। टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात। टेकडीवरही कधी नेटवर्क गायब होतं तर कधी सरकारी वेबसाईट चालत नाही, अशा तक्रारी आता महिलांनी केल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारने चालू केलेली होती, परंतु या महिलांना केवायसी करणे हे बंधनकारक केलेले आहे। तर आम्ही आलेलो आहे इथं खर्डी खुर्द या गावात या महिलांची केवायसी करण्यासाठी। तर या गावात नेटवर्क आहे, परंतु एकदम स्लो आहे। तरी स्लो असल्या कारणाने आम्ही या नर्मदेच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे। इथं थोडं नेटवर्क चालू आहे। आम्ही लाडकी बहिणीची केवायसी करत होतो, परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे महिलांची। आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर OTP येत नाही आहे त्या वेबसाईटला। शासनाला विनंती आहे की या खर्डी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहेत त्यांची केवायसी पूर्ण होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।